नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आषाढ महिना सुरू झाला की नॉनव्हेज प्रेमींच्या आखाड पार्ट्या चालू होतात। म्हणून आज आपण नॉनव्हेज प्रेमींसाठी एक खास रेसिपी पाहणार आहोत। झणझणीत मटण रस्सा आणि सुकं मटण अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण येथे अर्धा किलो मटण घेतले आहे। हे मटण आपण 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घेतले आहे। आता आपण मटणाला हळद व मीठ लावून घेऊ। हाताने अशा पद्धतीने हळद मीठ लावून घ्यायचे, म्हणजे मटणाला सगळीकडून छान हळद मीठ लागले जाते। हे मटण 5 ते 10 मिनिट असेच भांड्यामध्ये मुरत ठेवायचे। तोपर्यंत मटणासाठी लागणारा एक कांदा बारीक चौकोनी चिरून घ्यायचा। गॅसवर पातेले गरम करायला ठेवायचे। पातेले गरम झाले की त्यात एक पळी तेल टाकायचे। तेलामध्ये चिरलेला कांदा टाकायचा। कांदा गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा। कांदा छान परतला गेलाय। आता यामध्ये हळद मीठ लावलेले मटण टाकायचे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। मटण नीट हलवून घ्यायचे। मटण खाली लागू नये म्हणून गॅस एकदम बारीकच ठेवायचा। पातेल्यावर एखादे ताट झाकण ठेवायचे। त्यामध्ये पाणी ओतायचे, म्हणजे मटणाला हळदी मिठामुळे अंगचे पाणी सुटते, तसेच ताटातले पाणीही गरम होते। आपल्याला वेगळे पाणी गरम करायची गरज पडत नाही। गॅस बारीक असल्यामुळे मटणही खाली लागत नाही। साधारणतः 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण काढून मटण परत एकदा खालीवर करून हलवून घ्यायचे। परत पातेल्यावर झाकण ठेवायचे। हळदी मिठाच्या पाण्यामध्ये जेवढे जास्त वेळ मटण शिजते तेवढे ते चवीला रुचकर लागते, तसेच कमी वेळेमध्ये शिजते। परत 5 मिनिटांनंतर झाकण काढायचे। तुम्ही पाहू शकता मटणाला अंगचे भरपूर पाणी सुटले, तसेच ताटातील पाणीही गरम झाले। हे गरम पाणी आता मटणामध्ये टाकायचे। ताटामध्ये अजून पाणी गरम करायला ठेवायचे। मटण शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करू। वाटणासाठी आपण येथे घेतले आहे एक मोठा उभा चिरलेला कांदा, वाळलेले खोबरे, फुटाणे, कोथिंबीर, लसूण, आलं, दालचिनी, विलायची, लवंग, मिरी। वाटण काढून झाले। आता आपण मटण परत चेक करू। पाणीही गरम झाले, ते आपण मटणामध्ये टाकू। मटण शिजण्यासाठी जेवढे पाणी आवश्यक आहे तेवढे टाकायचे। पिण्यासाठी अळणी सूप पाहिजे असेल तर पाणी जरा जास्त टाकायचं। मटणावर झाकण ठेवूनच मटण शिजवायचे, कारण मटण शिजायला जास्त वेळ लागतो। तोपर्यंत वाटण भाजून घ्यायचे। गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये तेल टाकायचे। तेल तापले की खोबरे टाकायचे। एकसारखे हलवत राहायचे, कारण खोबरे पटकन करपते। खोबरं छान गुलाबी रंगावर भाजले, ते काढून घेऊ। त्यानंतर त्याच तेलामध्ये कांदा टाकायचा। कांदा अर्धवट भाजला की त्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, विलायची हे खडे मसाले टाकायचे।
त्याचबरोबर आलं लसूणही टाकायचं. कांद्याबरोबर छान भाजून घ्यायचं. कांदा चांगला लालसर भाजला की त्यात साल काढलेले फुटाणे टाकायचे. फुटाणे अगोदरच भाजलेले असतात, त्यामुळे त्याला हलकेच गरम करायचे. त्यातच वाटण्यासाठी घेतलेली कोथिंबीर टाकायची. थोडंसं परतायचं आणि गॅस बंद करायचा. हे वाटण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे, थंड करायचे. थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे. सुरुवातीला कोरडेच फिरवून घ्यायचे. बारीक झाल्यावर त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे. वाटण आता तयार आहे. मटण शिजलं का ते पाहूया. मटण असं हाडापासून वेगळं झालं की समजावं शिजलं आहे ते. मटण शिजलंय. आता यातील मटणाचे पीस व सूप वेगळे करून घेऊ. वाटण भाजलेल्या कढईतच आपण मसाला परतून घेऊ. गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचे. तेलामध्ये लाल मिरची पावडर, घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धने पावडर हे मसाले टाकून तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे. मसाले करपू नयेत म्हणून गॅस एकदम बारीकच ठेवायचा. मटण मॅरिनेट करतानाच आपण मटणाला जास्त हळद लावली होती, म्हणून आपण रस्सा बनवताना मसाल्यामध्ये हळद टाकली नाही. त्यानंतर हे वाटलेले वाटण टाकून मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मसाला छान परतला गेलाय. आता यातील थोडा मसाला आपण सुके मटण बनवण्यासाठी काढून घेऊ. हा राहिलेला मसाला आपण या अळणी पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ. वाटणाचे पाणीही गरम करून यामध्ये टाकायचे. तुम्हाला रस्सा ज्या प्रमाणात दाटसर पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकायचे. पाणी टाकताना ते गरमच टाकावे. या रश्श्याला चांगली उकळी येऊ द्यायची. रश्श्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकायचे. कारण सुरुवातीला आपण मटणाला हळद मीठ लावले होते, म्हणून अळणी सूपमध्येही मीठ असते, म्हणून अंदाज घेऊनच मीठ टाकायचे. रश्श्याला उकळी आल्यानंतर 5 मिनिट रस्सा छान उकळू द्यायचा, म्हणजे सगळ्या मसाल्याचा अर्क रश्श्यामध्ये छान उतरतो. आता गॅस बंद करायचा. दुसऱ्या गॅसवर आपण सुके मटण बनवून घेऊ. गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचे. तेल तापले की त्यामध्ये चौकोनी बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान परतून घ्यायचा. कांदा छान परतलाय. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा.
टोमॅटोही छान मऊसूद होईपर्यंत परतायचं. टोमॅटोही छान मऊसूद झालाय. आता यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकायची, फक्त कांदा पांढरा दिसू नये इतपत. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची, किंवा तुम्हाला सुकं मटण जेवढे तिखट पाहिजे तेवढी लाल मिरची पावडर टाकायची. यामध्ये आपण मगाशी जे परतलेले वाटण ठेवले होते तेही टाकायचे. या वाटणामध्ये सगळे मसाले आपण टाकले होते, त्यामुळे तिखट बेतानेच टाकायचे. वाटण आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतले होते, त्यामुळे जास्त वेळ नाही लागत वाटण परतायला. कांदा, टोमॅटो व वाटणाचा छान एकजीव झालाय. आता यामध्ये शिजवलेले अळणी पीस टाकायचे. या मसाल्यामध्ये छान परतायचे. हे सुकं मटण जास्त कोरडे वाटत असेल तर रश्श्यातीलच थोडा रस्सा घ्यायचा व यामध्ये टाकायचा. नीट मिक्स करायचे. हे सुकं मटण आपण अळणी पिसापासूनच बनवलंय. त्याला अगोदरच मीठ होतं, म्हणून आपण यात मीठ नाही टाकणार. तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही चवीप्रमाणे मीठ टाकू शकता. सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची व गॅस बंद करायचा. आता आपलं सुकं मटणही तयार आहे, रस्साही तयार आहे आणि आपण पिण्यासाठी थोडं अळणी सूपही ठेवले होते. या आखाड पार्टीला तुम्ही ही झणझणीत मटणाची रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खुश करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.